आवडे
Wow.
हरी नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता पाठे मोक्ष पाविजे तत्वता अधिक ते आता साधन नाही विचार आणि तुझा पाठ सार नाम पाठ सार नाम पाठ सार नाम पाठ सार नकरी विचार आणि तुझा जनार्दनाचा एका नाम पाठ गाये आदरे नाचत आहे संताना पुढे जनार्दनाचा एका नाम पाठ गाये जनार्दनाचा एका नाम पाठ गाये नाम पाठे मोक्ष पाविजे तत्वता आणि कते आता साधन नाही. विदर्भ भूषण मनोहर महाराज कोठा त्यांना साथ करती संगीत विशारद पंडित
मोक्ष पाविजे तत्वता अनिक ते आता साधन नाही नाम पाठ सार न करी विचार अनिक दुजा जनार्दनाचा एका नाम पाठ गाये जनार्दनाचा एका नाम पाठ गाये आधरे नाचत आहे संता पुढे नाम पाठ सार न करी विचार अनिक दुजा विठ्ठला यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्व गुण संपन्न सर्व शक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवंताची असीम कृपा महाराष्ट्रावर संपूर्ण देशाला मिळून राष्ट्र म्हणत असतात आणि एवढ्याच मधल्या गाभ्याला महाराष्ट्र का म्हणतात देवभूमी देवाचे अवतार ज्या ठिकाणी झाले त्याला देवभूमी म्हणतात देव सर्व सुखाचा अगर असून सुद्धा त्याला त्याचं सुख मिळवण्याकरता संताकडे यावं लागलं आणि महाराष्ट्र ही संतांची खाण आहे संत भूमी आहे म्हणून याला महाराष्ट्र म्हणायचं देव स्वतः संतांची सेवा करतो त्याला सुख मिळवण्याकरता देव सर्व सुखाचा अगर आहे सागरामध्ये पाणी आहे पण ते पिण्याच्याही नाही शेतीच्याही नाही कशाच्याच पाणी आहे तसं भगवंताचं सुख भगवंताला भोगता येत नाही जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवडी आणि मग देवाला सुख मिळवण्याकरता संतांची सेवा करावी लागली मनवली सेवा करी त्यांची संतांचे सुख झाले या देवा मनवली सेवा करी त्यांची आणि या ठिकाणी महान संत विद्वत विभूती संजीवन समाधी प्रातस्मरणीय ब्रह्मविद वरिष्ठ मैनागिरी महाराज यांच्या 87व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही सप्ताहातली कीर्तन सेवा माझ्याकडे आज वास्तविक भागवत कथा 4-4 तास भागवत कथा मग एवढं सगळं करून सुद्धा रात्रीच्या कीर्तनाला गावातील परगावातील लांब लांबून माणसं आले आणि खरं सांगू स्वामी इतका कंटाळून गेलो होतो नगर मध्ये नेवासा जवळ देवगड भास्करगिरी महाराज किशनगिरी महाराज प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या दत्ताश्रमातलं भास्करगिरी महाराजांना सांगितलंय केशव महाराज उखळीकर मरेपर्यंत दत्त जन्माच्या आदल्या दिवशीचं कीर्तन त्यांचं ज्या दिवशी केशव महाराज दत्त जन्माच्या आदल्या दिवशी कीर्तनाला येणार नाही त्या दिवशी माझ्या फोटोला हार महाराज गेले समजायचं कार्यक्रम तब्येतीमुळे बुडत असताना सुद्धा विठ्ठल कार्यक्रम केला आणि सगळ्यालाच माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे
कोणाचं कीर्तन आहे केशव महाराज उखळी करायचं येईपर्यंत खरं नाही. काय असेल ते असं महाराज. काही काही लोक तर म्हणतात ते मॅच आहे का बघा, मॅच असल्यावर थोडाही कार्यक्रम सोडून देते, पैसे देऊ लागले तरी सोडून देते. का लहरी माणूस आहे, आलं म्हणाला तर गेलं शेणाला, नाही तर घातलं पालतं टोपलं बसलं म्हणाला. त्याच्यामुळं सगळ्याला वाटतं. पण महाराज जिथं संतांच्या समाध्या, संतांचं वास्तव्य, तिथं एकटे संत येत नाहीत, नामचिंतना सहित संत येतात. आणि जिथं नामचिंतन संत असतात तिथं देव असतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. म्हणून कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. आणि महाराज आळस करून जर मी राहिलो असतो तर मंगेश महाराज, पंढरनाथ महाराज एवढ्या जनसमुदायाचा आशीर्वाद मला लागला नसता. आणि कुठंतरी संकटामध्ये गाडीची धडक बसून दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये, टीव्ही मध्ये केशव महाराज गेले. पण केवढ्याही संकटामध्ये, केवढ्याही रोगामध्ये, केवढ्याही ऑपरेशन मध्ये मी वाचतो, त्याचं कारण जनता जनार्दनाचे आशीर्वाद. तुमच्या आशीर्वादावर मी जगतोय. डॉक्टर सुद्धा म्हणतात वाचणं शक्य नाही, 400 शुगर आहे, महाराज ऐकत नाही, पथ्य पाणीत नाही, चल म्हणलं तर चलत नाही, शुगर कमी होत नाही, झटके येतात, कीर्तनात चक्कर येऊन पडतात. पण खरं सांगा, मी कीर्तनात उभा राहिलो की सगळं दुःख नाहीसं होतंय. म्हणून कथेमध्ये, कीर्तनामध्ये मला जो आनंद मिळतो तो इथं असलेल्या ऊर्जेनं, आणि ती ऊर्जा सगळ्या दुःखाला बाजूला सारते. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, दुःख स्वप्नात सुद्धा, स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. कशामुळं? नामाच्या गजरे भय सुटले कलिकाळा. कलिकाळाचं दुःख नाहीस करण्याकरता एकमेव साधन नामचिंतन. आणि जगातल्या दुःखाला संपवण्याकरता नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच साधू संत भगवंत त्या नामचिंतनामध्ये तल्लीन राहतात. असे मैनागिरी महाराजांच्या समाधी उत्सवामध्ये नामचिंतनाची महती सांगणारा जनार्दन स्वामीच्या 3 शिष्यामध्ये जनी जनार्दन, नामा जनार्दन आणि एका जनार्दन, या 3 शिष्यामध्ये प्रतिष्ठान निवासी भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज. आणि आमच्या वारकऱ्यामध्ये सिद्ध करून दाखवलंय, नामयाचा एका आणि नामयाचा तुका आणि ज्ञानियाचा एका. ज्ञानोबारायनं पुन्हा अवतार घेतला तो एकनाथ महाराजाचा, आणि नामदेवरायनं पुन्हा अवतार घेतला तो तुकोबारायचा. म्हणून जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. आणि नामचिंतनाची महती सांगणारा अभंग आहे. पण मलाच अनिल महाराज कमाल वाटती, एवढा समाज जमून टाळी वाजवा म्हणल्यावर कसं काही माणसं इकडं तिकडं बघतात, असं करते तर थांबते. भजनाला फार महत्व आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे ते. कारण सगळ्यात अवघड जर काय असेल तर झाले एक चित्त तरी बहुत, एक चित्त भजनामध्ये होण्याकरता गुरुचाच आशीर्वाद लागतो. आणि मग सद्गुरु कृपेनं तुमचं सुख तुम्हाला मिळतं. आणि याच्या करता आपण सगळे जमलो. तुम्ही आता कीर्तन किती वेळ चालत हे पहा, तब्येत बरोबर नाही माझी, आणि लांबचा प्रवास करून आलोय, आणि पुन्हा उद्या लांब प्रवासाला जायचंय. त्याच्यामुळं
तुम्ही टाळ्या वाजवून भजन करीत राहिला तितकं महाराज माझी बॅटरी चार्ज होईल, नाही तर डिम रेंज गेली. ती रेंज गेल्यावर महाराज काहीच उपयोग नाही. तसं तुमची तेवढीच ताकद मला रेंज द्या. टाळी भजन भजन घेतलं, प्रमाण आलं की यांनी, आणि भजन घेतलं की आपण. कळालं ना? नाही तर लोक म्हणतील शांत काय सांगितले 8:30 ते 10:30. आणि कधीच मी कोणताच नियम पाळत नाही. नेम मोडणं हाच उकळी करायचा नियम. म्हणून करा विठ्ठल. आणि हे कोण म्हणतंय? ज्ञानियाचे राजे. वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान पाया ज्ञानदेवे रचला पाया. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबाराय असल्यामुळं कितीतरी नास्तिकवाद आले. 800 वर्ष राज्य केलं पण संप्रदाय संपू शकले नाही. मुसलमानानं राज्य केलं, ख्रिश्चनानं राज्य केलं, दुर्बुद्धीनं राज्य केलं, तरी संप्रदायाचा पाया पक्का असला की बिल्डिंग ढासळत नाही. नुसता पाया पक्का असून बेसमेंट केलं वर काहीच नसल्यावर. ज्ञानाचा पाया नामचिंतनाचा आवार पाहिजे मध्ये. म्हणून ज्ञान आणि नाम. नामदेवराय ज्ञानोबाराया हे वारकरी संप्रदायाचे 2 प्राण. ज्ञान नसेल तर नाम आंधळ, आणि नाम नसेल तर ज्ञान निर्जीव. एका विनी एक कामा नाही. या 2 गोष्टी असूनही उपयोग नाही. तिसरी गोष्ट पाहिजे. गाय धड आहे, गोमटी आहे, खाली वासरू आहे, काशेमध्ये भरपूर दूध आहे. वासरालाही पिऊ देत नाही, माणसालाही जवळ येऊ देत नाही. काय उपयोग त्या दुधाचा? गाय धड आणि गोमटी बहुपय तिचे पोटी. मग तिला धार काढू दिली पाहिजे, ती शांत असली पाहिजे. आणि वारकरी संप्रदायातला तिसरा गुण आहे सात्विक शांती. ओढून ताणून तोंड दाबून भुक्याचा मार्ग नाही, सात्विक शांती. आणि ही शांती असेल तर जे शांतीचा जिवाळा नाही ते तर सुख नरगे विसरून काही जैसा पापियाच्या ठावी नवसे मोक्ष. भगवान सांगतात अशांतस्य कुतः सुखम. आणि सात्विक शांती म्हणजे तुमचे एकनाथ महाराज शांत आहे. कापड दुकानामध्ये नोकर असतो. बाई साडीवर मॅचिंग पीस घ्यायला जाते मैत्रिणी घेऊन. अशी साडी माझ्या मैत्रिणीने नेसली होती, फार सुंदर. ती दाखवा बरं. घ्यायचे पीस आणि साड्याचा ढिगारा. हे काटा पदराची नको, 9 वार नको, 6 वार पाहिजे. आणि असे महाराज चांगली पाहिजे, सिफॉनची पाहिजे, तसंच सिल्कची पाहिजे. आणि काय घ्यायचंय? पीस घ्यायचे महाराज. तरी ते दुकानदार नोकर जे असते ना पण इतकं शांत. त्याला किती करा किरकिर. ताई ही बघा, ही बघा. हे काय एवढं मोठं दुकान जाणायचे का? एक पीस धड नाही. ताई नवा माल आलाय सुरतहून, अजून फोडला नाही गठ्ठा. तुमच्या हातानं उद्घाटन. तुम्ही तोपर्यंत बाहेर आणखी कुठंतरी जाऊन बघा मिळतं का. पुन्हा इथं या. महाराज गठ्ठा फिट्टा काही नसतंय. त्याच्यातलं बरं पीस 35 रुपयाचं पीठ 300 रुपयाला घालते गळ्यात. हे बघा तुमच्या करता नवीन गठ्ठ्यातलं पीस बघा जोडून आहे का नाही, बरोबर मॅचिंग कलर. हो, याची किंमत 300 रुपये असते 35 रुपयाचं. मग 300 रुपयाला घेतल्यावर बाई म्हणती आता मनासारखं झालं. ते म्हणते मालक ताईला मनासारखा जर मिळालं तर पैशाला कमी नाही, पण मनासारखी वस्तू मिळाली पाहिजे. आता मिळाली ना. आता मला सांगा, तुम्ही जमलेले लोक आमची भजनी सोडून हे माझे
गुरुबंधू सोडून स्वामी तुम्ही लोकांनी प्रत्येकानं महाराज 100 शिव्या द्यायच्या, 500 रुपये द्यायचे आणि 100 शिव्या द्यायच्या. मी तरी तुम्हाला हसून बोलणार. कशामुळं दे ना बाबा शिव्या, पण 500 रुपये एक जण देऊ लागला तर मला गावोगाव फिरण्याची गरज काय? शांती, पण त्याच्या बरोबर वैराग्य पाहिजे. कारण वैराग्याशिवाय नाम ज्ञान आणि शांती टिकू शकत नाही. विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगडेच नाही. आणि वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे तुकोबा आहे. नाम आहे, ज्ञान आहे, सात्विक शांती आहे, वैराग्य आहे, पण गुरुची कृपा लाभली नाही तर काही उपयोग नाही. ज्ञानियांचे राजे म्हणतात आता उद्धरणो गुरु कृपे, गुरुच्या कृपेशिवाय उद्धार नाही. आणि ती गुरु कृपा म्हणजे निळोबारायाचं मूर्तिमंत उदाहरण. तुकोबारायाला वैकुंठाहून निजधामाहून देवाला नापास करून तुकोबारायाचा तुकयाचा धावा करीत असो यावं लागलं तुकोबारायाला. इतकी निष्ठा गुरुवर असली की गुरु कोण आहे? गुरु हा सप्तकुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुवीन दुजा देव नाही त्रिभुवनी. ही गुणवान माणसं आहेत ना, यांचा गुण अख्ख्या महाराष्ट्राला दैदिप्यमान करतोय. दासोपंत म्हणल्याबरोबर गुरुचं नाव घेतलं की अगोदर मनोमन नमस्कार. का? गुरुच्या कृपेशिवाय नुसत्या ज्ञानानं उद्धार होत नाही. चेक आहे, लिहिलाय पण सहीच नाही केली. मला बँकेमध्ये 1 रुपया देणार नाही कोणी. ह्याला सही नाही, कशाला कागद घेऊन फिरायला. ती सही म्हणजे गुरुची कृपा. आज यांच्या हाताखालून जुनी ओळख काढली ना महाराज. 42 वर्षापूर्वी कार्यक्रमाला भागवताला गेल्यावर भागवताच्या पुढचं धान्य आता इथे येतंय का नाही मला माहित नाही, आणि माझा अधिकार नाही अनिल महाराजाला किती जवळ येते म्हणून विचारायचा. पण त्यावेळेस गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ हे सगळं यायचं. सगळ्याचे गठुडे बांधून एसटी मध्ये वज उचलायचं काम दासोपंत महाराजांनी केलं. म्हणून सेवेशिवाय गुरुची कृपा लाभत नाही. सेवेन विद्या उत्तमः, विद्येन विद्या विनिमयम आणि धनेन विद्या निकृष्ट. हा चतुर्थोपाय नास्ती. चौथा उपायच नाही महाराज. सेवेनं मिळालेली विद्या ही कधीही जगामध्ये प्रसिद्ध करते. म्हणून आमच्या आळंदीचं जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं नवे वारकरी संप्रदायातल्या वाजवण्याचं नाव निघालं की दासोपंत महाराजांचं नाव येते. कारण त्यांनी तितकी मृदंगाची सेवा केलेली आहे. मग इतक्यातच बघितलं असताना मृदंगाला हार लागला. त्यांना हार घालू लागल्यावर त्यांनी सांगितलं मला नको, मृदंगामुळं मी, मृदंगामुळं मला कौतुक झालंय. आता काही माणसं म्हणतील तुम्ही कसं गुपचूप घालून गेला. उखळ जसं येडीला सासर माहेर सारखं. सासरून माहेरला निघाली तरी हसतच निघते, आणि माहेरून सासरला निघालं तरी हसतच निघते. महाराज मला सुख दुःखाचं काही वाटत नाही. दवाखान्यात सुद्धा ऍक्सिडेंट झाला. सगळे आळंदी, मी त्यावेळी संस्थेचा अध्यक्ष होतो. 16 एप्रिल 2011. आणि ती नर्स आली. पेशंट काम आहे. शेखर भाऊ कुठे? निरंजन शास्त्री. हे म्हणजे टेबल पे बैठे वाला बुड्ढा चष्मे वाला वही पेशंट है. आणि ती नर्स आश्चर्यचकित, वो तो सबसे ज्यादा हंस रहा है, वैसा कैसा पेशंट? दुखतच नव्हतं. दुखत नसल्यावर रडल का? पोट फुगल्यावर बाबा माग, माझं पोटच फुगलं नाही तर बाबा कशाला मागलो? मग महाराज दवाखान्यात कशाला गेला? ऍक्सिडेंट झाला. मला लायसन नाही गाडी चालवायचं, आणि ऍक्सिडेंट तर झाला. बबनराव पाचपुतेचे सासरे म्हणले असा पंचनामा करा
की महाराजाच्या नव्या गाडीचे पैसे मिळाले पाहिजे, विम्याचे, LICचे. मग पंचनामाच असा केला की मी दुरुस्त होऊन आळंदीत येईपर्यंत 5,65,000 जमाई झाली. स्वामी मला काही काम नसल्यामुळे उचलले बी नाहीत, मी तिथेच आहेत अजून. काही लोक म्हणले महाराज का काम नाही? पोरीचं लग्न करायचं नाही, बायकोला रुसवा काढायचा नाही, माई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, बायको नाही, लेकरं नाही, घर सुद्धा महाराज मी बांधलेलं नाही, संडास दुसऱ्याच्या इथं जातो, जेवण दुसऱ्याच्या इथं करतो. दुसऱ्याच्या इथं जीव लागल्यावर धनंजय मुंडे मंत्री झाल्यावर म्हणले महाराज आम्ही तुम्हाला बांधून देतो. मला कशाला बाबा, तू बांधून देशील, कोणी लग्नी बसल, संडास बसल, ते साफ मी करू का? नाही महाराज. मग दुसऱ्याची इथं कधीही लक्षात ठेवा, जगायचं असेल तर दुसऱ्याच्या इथं, आणि हागायचं असेल तरी दुसऱ्याच्या इथं. आपले आपण घाण करायचे नाही, आपले आपण खर्च करून कमवायचं नाही. मग एवढे पैसे काय करता महाराज? पैसा पैसा करता. खरं सांगा, तुम्हाला माय बाप, बहीण भाऊ, लेकरं बाळ, बायका मुलं, घरदार, शेतीबाडी, नोकरी, काम धंदा सगळे, मला पैशाशिवाय कोण आहे? काही माणसं म्हणतील महाराज बरोबर घेऊन जाणार का? रावणानं नेले का? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. आणि मग पैसे माझ्याजवळ जमल्याबरोबर लांब लांबचे पाहुणे बघायला येऊ लागले. त्याच्याजवळ पैसे आहेत, असतील शितत जमतील भूत. मी इतका हलकट माणूस आहे. मी महाराज माझं सगळी प्रॉपर्टी, सोनं नाणं, बँक बॅलन्स, प्लॉट सगळं संस्थेच्या नावानं मृत्यूपत्र करून दिलं. बसा बोंबलत ज्या संस्थेनं मला कमवायची अक्कल दिली, ज्या संस्थेनं 84 वर्षानंतर बंकट स्वामीच्या नंतर विश्वस्त पद मराठवाड्याला आणि अध्यक्षपद दिलं, त्याच संस्थेचे उपकार म्हणून सगळं संस्थेला. कायमचा अध्यक्ष नाही महाराज, तेवढा कारभार झेपत नाही म्हणून राजीनामा देऊन मोकळा झालो. हे सगळे माणसं म्हणतात महाराज आम्हाला स्वाभिमान होता, आमच्या मराठवाड्यातला महाराज अध्यक्ष, आणि तुम्ही राजीनामा का दिला? जबाबदारी झेपत नाही. साधा विचार करा, जबाबदारी झेपली असती पंढरनाथ महाराज, 2-3 तरी लग्न केले असते ना. 77 वर्षापर्यंत लग्न नाही, कमवताय, पैसे आहेत महाराज. 5 लाख 6 लाख रुपये महिना कमवतोय मी, 1 रुपया खर्च नाही. 4-4 वर्षाला नव्या गाड्या बदलतो, किलोनं सोनं आहे. काही माणसं म्हणतील अरे खात बी नाही पोटाला, दुसऱ्याच्या इथं जगतय. आम्ही एवढा पैसा महाराज कधीही लक्षात ठेवा, पैसे कमी असावे पण 10 वेळेस सगळ्याच्या देखत मोजून दाखवी जावी. लोकाला वाटलं पैसे वाले हो, तेवढं जरी असलं पसाभर घुगऱ्यान सर्रात महाराज कशा करता? एक ऐका, एक देव सोडला तर जगातले भौतिक सुख सगळे धनानं मिळतात, पण त्याचा विश्वास धरू नका. या धनाचा नधरी विश्वास जैशी तरुण छाया. मग दुःख नाहीस करून सुख मिळवण्याकरता देवानं संतांच्या रूपात अवतार घेतले. आणि म्हणूनच या भांगामध्ये जनार्दन स्वामीचे लाडके शिष्य महाविष्णूचा अवतार असलेले एकनाथ महाराज दुःख नाहीस करून सुख मिळवण्याचा सोपा मार्ग सांगतात. जमलेल्या मंडळीला नाही, संपूर्ण जगाचा एकट्याचा विचार करतो त्याला जनावर म्हणावं, आपल्याचा विचार करतो त्याला माणूस म्हणावं, भक्ताचा विचार करतो त्याला देव म्हणावं, आणि जगानं दुःख दिलं तरी जगाच्या कल्याणाचा विचार करतो त्याला संत म्हणावं. आणि संत हा मोठा असतो म्हणून देव त्यांची सेवा करतो, म्हणून सेवा करी त्यांची. महाराज त्या
दुःखाची कोणालाच गरज नाही. जगामध्ये एकही जीव असा नाही 84 लक्ष योनीमध्ये की मला दुःख व्हावं म्हणून प्रयत्न करणारा. मजला दुःख व्हावे